स्वातंत्र्य चळवळीत आदिवासींचे योगदान महत्त्वाचे आहे असे प्रतिपादन विधान परिषदेचे आमदार गोकुळ गीते यांनी सुरगाणा येथे आयोजित जागतिक आदिवासी दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात केले। यावेळी व्यासपीठावर रमेश थोरात, श्याम पवार, झेंपाबाई थोरात, मालतीबाई खांडवी, नगरसेविका अमृता पवार, सचिन महाले, मनोज शेजोळे, निलेश करवंते, उत्तम वाघमारे, रतन चौधरी, भास्कर बागुल आदी जण उपस्थित होते। सुरगाणा तालुक्यात जागतिक आदिवासी दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन, कला संस्कृती, कला परंपरेचे अनोखे प्रदर्शन सुरगाणा येथील अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेच्या वतीने जागतिक आदिवासी दिनानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी गीते यांनी सांगितले की आजच्या विज्ञान तंत्रज्ञानाच्या युगातही आदिवासी बांधवांनी आपली संस्कृती टिकवून ठेवली आहे। देशाच्या स्वातंत्र्य चळवळीत आदिवासींचे योगदान खूप मोठे आहे। जगामध्ये न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुभाव ही मूल्ये आदिवासी समाजात अजूनही आहेत। यामुळे भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील आदिवासींच्या प्रेरणादायी इतिहास, भारतीय आदिवासींचे अस्तित्वच भारतीय राज्यघटनेत आदिवासी विकासासाठी विशेष तरतुदी, इतर समाज घटकांच्या तुलनेत आदिवासी विकासाची संथ गती, आदिवासी मुलं-मुली दर्जेदार शिक्षणापासून वंचित शासन, प्रशासनातील आदिवासींचा नाममात्र सहभाग, हक्काचा जल जंगल जमिनीचा अधिकार, आदिवासींच्या ज्वलंत समस्या, आदिवासीवरील अन्याय व अत्याचार, सन्मानाने जगण्यासाठी व विकासासाठी गती वाढविण्याची दर्जेदार शिक्षण, मजबूत संघटन आणि अभ्यासपूर्वक व कौशल्यपूर्ण संघर्ष या त्रिसूत्रीचा अवलंब करणे अत्यंत गरजेचे आहे, असे मार्गदर्शन रतन चौधरी, उत्तम वाघमारे यांनी केले। तालुक्यात सराड, हतगड, बोरगाव, माणी, पांगरणे, पळसण, बारे, डोल्हारे आणि गावात सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते। यामध्ये आदिवासी हक्क आणि संस्कृती, पारंपरिक वेशभूषा, पर्यावरण संरक्षण, जनजागृतीचे कार्यक्रम आयोजित केले होते। तालुक्यात उत्साहाच्या वातावरणात कार्यक्रम पार पडला। कार्यक्रम यशस्वीतेसाठी आदिवासी विकास परिषदेच्या कार्यकर्ते यांनी परिश्रम घेतलाय। मी आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो। आपल्याला माहित आहे या पूर्ण देशामध्ये आजचा दिवस खूप मोठ्या उत्साहात आपण मागच्या काही वर्षापासून साजरा करत आहोत आणि आजच्या या दिवसाच्या निमित्ताने आपली आदिवासी संस्कृती असेल, आपल्या आदिवासी लोकांनी मागच्या 2000 वर्षापासून या देशाच्या भूमीचे केलेले असं रक्षण असो, या सर्वच गोष्टी आपल्यासाठी प्रेरणादायी आहेत। आपल्याला माहित आहे देश आता टेक्नॉलॉजीच्या युगात जात असताना पण आपल्या या भागातील आदिवासी माता भगिनी बंधू सर्व या ठिकाणी जुन्या रूढी परंपरा सांभाळून आहेत। त्यांच्या पण नाशिक लोकशाही न्यूज साठी प्रतिनिधी रतन चौधरी, सुरगाणा।